नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा जे स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईटच्या एलईडीचा ठेका समुद्रा या कंपनीला देण्यात आलेला आहे. परंतु हा जो करार झालेला आहे हा करारच मूळचा चुकीचा झालेला आहे असा आरोप भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये लोकायुक्ताकडे आम्ही तक्रार करणार आहोत अशा तऱ्हेची मागणी त्यांनी केलेली आहे. या निमित्तानं महानगरपालिकेनं या संबंधातली श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध करावी अशा तऱ्हेची मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. आपल्याबरोबर पृथ्वीराज पवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी सध्या केलेली आहे आणि समुद्रा कंपनीबाबत केलेला करार कसा चुकीचा? सांगली महापालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि त्या 4-5 वर्षामध्ये असे काही करार झाले की जे नागरिकांच्या आणि सांगली महापालिकेच्या अर्थकारणावरती फार मोठा आघात करणार आहे, आर्थिक आणीबाणी निर्माण होईल असे ते करार आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा करार आहे तो म्हणजे समुद्रा कंपनीला एलईडीचा जो प्रकल्प दिला तो त्यामध्ये जी वीज बचत होते त्याच्या 95% पैसे कंपनीला द्यायचे, उरलेल्या 5%तनं पुन्हा महापालिकेनंच जीएसटी भरायचा आणि ही रक्कम त्या 5%पेक्षा जास्त होते आणि वर्षाला जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये हे नागरिकांनी भरलेल्या पैशातून करातून ही जीएसटी भरली जाते. म्हणजे महापालिकेला 1 रुपयाचाही फायदा नाही, उलट ठेकेदाराला प्रचंड फायदा आणि महापालिकेला तोटा असा हा करार झालेला आहे. आमच्या मते 15 वर्षामध्ये किमान ठेकेदाराला वाढत्या वीज दराप्रमाणे आणि सेव्हिंग प्रमाणे 700 कोटीचा फायदा होणार आहे, ज्याच्या अगेन्स्ट त्याची फक्त मूलभूत गुंतवणूक जी आहे ती 10 कोटी आहे आणि वर्षाला साधारण 5 कोटी रुपये मेंटेनन्स खर्च येतो आणि वर्षाला तो 28 ते 30 कोटी रुपये आजच्या दराने घेऊन जातो. तर अशा पद्धतीने जर का मोठ्या प्रमाणावरती शेकडो कोटीचं नुकसान होणार असेल तर हा करार रद्दच झाला पाहिजे. हा करार रद्द करताना त्या ठेक्यामध्ये अट आहे की 1800 कोटी रुपये एकतर्फी करार रद्द केला तर भरपाई द्यायला पाहिजे, किंवा काही नगरसेवकांचं असं मत आहे की 300-400 कोटी रुपये द्या आणि हा ठराव कायमचा संपवा. तर आमचं असं मत आहे तुम्ही 1800 कोटी द्या किंवा 400 कोटी द्या, पण 1 रुपयाही नागरिकांनी भरलेल्या करातून देता कामा नये. जो त्यांना पैसे द्यायचे असतील, भरधन द्यायचं असेल, तो ह्या कराराला कारणीभूत असणारे पदाधिकारी, तत्कालीन आयुक्त, तत्कालीन अधिकारी आणि जे कोण संबंधित असतील त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीतनं वसूल करून हे द्यावे. अशा तऱ्हेने तुम्ही लोकायुक्ताकडेही तक्रार करणार असल्याची मागणी करता. मी गेले 1 वर्ष झालं आयुक्त साहेबांना विनंती करतोय की त्यांनी अशा ठरावांची श्वेतपत्रिका काढावी, नागरिकांनाही कळावं आणि त्यातून काहीतरी कायदेशीर प्रक्रिया होईल, ठराव रद्द करण्यात येतील किंवा कुठंतरी न्यायालयात इतर ठिकाणी दाद मागता येईल, पण त्यांनी ते केलेलं नाही आहे. आता आम्ही समुद्राच्या बाबतीत आयुक्त साहेबांना एक 4 आठवड्याची मुदत देतो. तेवढ्यात जर का त्यांनी कारवाई केली नाही, स्पेशल ऑडिट नेमलं नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात आणि तत्कालीन बॉडीच्या विरोधात लोकायुक्ताकडे तक्रार करू. आता या कंपनीचा जो करार आहे तो सगळा पाहता महानगरपालिकेला किती कोटी रुपयांचा सध्या तोटा सहन करावा लागतो? सध्याचा करार जर का बघितला तर ठेकेदाराला फक्त 10 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि वर्षाला 5-5.5 कोटी मेंटेनन्स असं जरी पकडलं तर महापालिकेचा 15 वर्षामध्ये किमान 450 ते 500 कोटीचा तोटा होतोय. तो आजच्या दराप्रमाणे आहे आणि वाढीव दर जर का बघत गेलं तर 1 रुपया जरी दर वाढला तर साधारण 4 कोटी रुपये वर्षाला एक्स्ट्रा ठेकेदाराला द्यायला लागतात. तर 15 वर्षामध्ये जेवढी दर वाढ होईल तेवढा त्याचा फायदा वाढत जाणार आहे आणि महापालिकेचं नुकसान होणार आहे. नक्कीच या निमित्तानं महानगरपालिकेनं या समुद्राच्या जो करार झालेला आहे त्या संदर्भातला श्वेतपत्रिका लवकरात लवकर सादर करावी अशा तऱ्हेची मागणी पृथ्वीराज पवार यांनी केलेली आहे. या 15 वर्षामध्ये 15 वर्षांसाठी हा करार करण्यात आलेला आहे, परंतु या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेला 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. आणि परंतु काही नगरसेवकांची, काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की समुद्रा कंपनीबरोबर झालेला करार सामोपचारानं किंवा त्यांना नुकसान भरपाई देऊन बंद करण्यात यावा
परंतु हा त्यांना जे देण्यात येणारी जी रक्कम आहे ती रक्कम नागरिकांच्या पैशातून, नागरिकांच्या करामधून 1 रुपयाही देऊ देणार नाही, अशा तऱ्हेचा इशाराही पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे. मोहन राजमणे, नवराष्ट्र न्यूज, सांगली.